नमस्कार. सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. समजा आपण आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून ठरवलं आणि हॉटेलला जायचं नाही, तर हॉटेलचीच एखादी स्पेशल डिश आपल्याला घरी पाहिजे असेल, तर तशा पद्धतीने आज मी तुम्हाला काहीतरी स्पेशल आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं हवं असेल काहीतरी, तर ही रेसिपी परफेक्ट आहे. तर आपण रेसिपीला वेळ न लावता सुरुवात करूया. इथं मी 1 टोमॅटो घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर अजून 2 टोमॅटो घेऊ शकता. मी 1 घेतला आहे. काजू घेतले आहेत, थोडेसे बदाम घेतले आहेत. काजू ऐवजी तुम्ही शेंगदाणे जरी घेतले तरीही चालेल. लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, कांदा घेतला आहे, आलं लसूण घेतलं आहे. तर आता एका कढईमध्ये आपण पाणी टाकलं आहे आणि त्यात टोमॅटो टाकले आहेत, कांदे टाकले आहेत. कांदे मऊ शिजतात म्हणून आपण यामध्ये टाकले आहेत. तर ह्या पद्धतीने आपण ग्रेव्हीची तयारी करतो आहे. लसूण आणि आलं आणि मिरच्या आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. लाल सुक्या मिरच्या तुम्हाला कमी पाहिजे असेल तर कमी टाकू शकता तुम्ही. तर आता हे काजूसुद्धा एका साईडला टाकते मी. तर तुम्ही ह्या ठिकाणी शेंगदाणे जरी वापरले तरीही चालेल. साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवत आहोत. तर तुम्ही त्या जागेवर शेंगदाणे टाकले काजूच्या तरीही चालेल. इथं बटाटे मी साल काढून स्लाईस करून घेतले आहेत, ह्या चाळणीवर ठेवले आहेत. आता ही दोन्ही कामं एकत्र होतात आणि वेळसुद्धा वाचतो आपला, म्हणून मी बटाटे आणि ग्रेव्हीचं साहित्य एकाच कढईमध्ये शिजायला ठेवलं आहे. तर इकडे बघू शकता 1 वाटी तांदूळ आहे ही, आणि आपण ह्याचा आता भात बनवून घेऊया सुट्टा असा. तर एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलं आहे. तमालपत्र टाकलं आहे, दालचिनी टाकली आहे, लवंग, थोड्याशा मिऱ्या, आणि पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अजून काही खडे मसाले वापरू शकता. तर ह्याला उकळी येऊ द्यायची. जिरे टाकले आहे अर्धा चमचा. 1 चमचा असं बटर टाकलं आहे. तुम्ही बटरच्या ठिकाणी तेल किंवा तूपसुद्धा टाकू शकता 1 चमचाभर. तर यामध्ये लिंबाच्या रसाचे आपण असे थोडासा अर्धा चमचा लिंबाचा रस टाकला आहे, आणि हे आपण तांदूळ धुवून स्वच्छ घेतले आहे आणि टाकले आहे, भिजवले नाही. आणि मीठ चवीनुसार टाकून हे आपण तांदूळ छान असं शिजवून घेऊया. आपण ह्याचा जिरा राईस करतो आहे, मोकळा मोकळा असा, सुट्टा सुट्टा होईल असा. तर कधी काय होतं, जिरा राईस सुट्टा पाहिजे असतो आणि होत नाही, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही जिरा राईस बनवून पहा. आपल्याला स्पेशल डिश बनवायची आहे, पण साध्या सोप्या पद्धतीने. तर तांदूळ शिजायला ठेवला आहे. तोपर्यंत आपण पाहूया, आपण बटाटे आणि ग्रेव्हीचं साहित्य शिजले का ते पाहूया. हे तांदूळ शिजायला ठेवलं आहे, तोपर्यंत हे साहित्य शिजले का ते पाहूया. बटाटा तर छान शिजला आहे, लगेचच हे होतं. बटाटा आपण पाण्यात उकळून घेतला नाही, कारण पाण्याचा अंश त्यात जास्त राहतो, म्हणून अशा पद्धतीने आपण बटाटे शिजवून घेतले आहेत चाळणीवर. आणि हे सगळं ग्रेव्हीचं साहित्य आपण काढून घेऊया एका चाळणीवर. आणि ह्या एकदम मऊ असं शिजलं आहे. कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण हे, आणि छान अशी स्मूथ अशी आपली ह्याची ग्रेव्ही होते. तर बदाम थोडेसे टाकले आहेत मी, ते सोलून घेते. टोमॅटो आहेत, टोमॅटोची साल काढून घेऊया. आणि हे ग्रेव्हीचं साहित्य एकदमच आपण, म्हणजे ग्रेव्हीचं साहित्य आणि बटाटे एकदम हे उकडल्यामुळे आपला वेळ पण वाचला आणि गॅससुद्धा वाचला. तर हे नक्कीच ट्रिक तुम्ही ध्यानात ठेवा. आणि मिक्सरच्या भांड्यात आपण कांदा, टोमॅटो, ह्या मिरच्या, हिरव्या मिरच्या सगळं साहित्य टाकून आपण ह्याची चांगली पेस्ट अशी बनवून घेऊया. आणि टोमॅटोची साल काढायची, नाहीतर ती ग्रेव्हीमध्ये अशी स्मूथ थोडीशी वरती तरंगते, म्हणून टोमॅटोची साल काढून घेतली आहे. हिरव्या मिरच्यासुद्धा टाकल्या आहेत, अद्रक लसूणसुद्धा टाकूया, आणि काजू बदामसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया. आणि थोडंसं पाणी टाकून ह्याची छान अशी पेस्ट बनवून घेऊया. थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण ओलसरच आहे हे साहित्य ग्रेव्हीचं. तर छान अशी स्मूथ अशी आपली पेस्ट तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला वाटत असेल तर स्मूथ नाही, तर तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता पुरणाच्या. तर इथं कढईमध्ये मी तूप टाकलं आहे. तूप गरम झालं की यामध्ये जिरं टाकूया थोडंसं, अर्धा चमचा. आता आपली ही ग्रेव्ही शिजवून घेऊया आपण. दालचिनी टाकली आहे,
थोडे खडा मसाला टाकायचा आहे. यामध्ये लवंग 2 ते 3 आणि काळी मिरी आणि एक छोटा कांदा स्लाइस करून छोटे छोटे टाकले आहेत. तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तमालपत्र टाकलं आहे. आलं लसूण पेस्ट टाकली आहे अर्धा चमचा फक्त, कारण आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा वापरले आहे अद्रक आणि लसूण. कांदा परतून झाला की आपल्याला यामध्ये आपण जे ग्रेव्हीचं वाटण केलं आहे ते टाकून घेऊया. छान असं स्मूथ झालं आहे. अशा पद्धतीने आपल्याला वाटण तयार करायचं आहे आणि हे तेल सुटेपर्यंत छान असं मध्यम ते बारीक आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकूया. हळद टाकली आहे पाव चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा टाकली आहे, बेडगी लाल मिरची पावडर आहे, धना पावडर टाकली आहे 1 मोठा चमचा, गरम मसाला थोडासा टाकला आहे पाव चमचा आणि हे चांगलं ग्रेव्हीसोबत आपण परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्या ग्रेव्हीची टेस्ट खूप छान लागते. तर ह्यातला 10 मिनिटासाठी आपण लहान आचेवर शिजवून घेऊया. लहान आच करून त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून आपण 10 मिनिटासाठी ही ग्रेव्ही शिजवून घेतली आहे. मीठ टाकूया चवीनुसार आणि छान असं अजून एकदा फिरवून घेऊया. ही ग्रेव्ही खूप छान झाली आहे. तेल सुटेपर्यंत आपली ग्रेव्ही शिजली आहे. 10 मिनिट किंवा 5 ते 7 मिनिट असं आपल्याला झाकून ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आणि आपल्याला हवं असेल एवढी ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल त्यानुसार आपण पाणी टाकून घेऊया. आणि पाणी टाकून घेतलं आहे. ही ग्रेव्ही लगेचच घट्ट होते. लहान आचेवर आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. एकीकडे ग्रेव्ही शिजते 10 ते 15 मिनिटासाठी, तोपर्यंत आपण हा राईस बघू. खूप छान असं शिजून झालं आहे. थोडंसं पाणी आहे त्यामध्ये, मी पाणी थोडंसं जास्तच टाकलं होतं आणि हेच एका चाळणीत टाकून आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे किंवा शिजलेला भात आहे तो ठेवूया. शिजलेला भात आपण चाळणीवर ठेवला आहे, त्यातून एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून येईल. तोपर्यंत आपण शिजवलेले बटाटे त्याची रेसिपी बनवणार आहोत. तेच खास आपली ही डिश आहे. तर हे बटाटे आपल्याला थंड करून घेतले आहेत आणि छान शिजले पण आहेत, तर स्मॅश करून घ्यायचे आहेत. बटाटे मॅशरने आपण छान असं मॅश करून घेऊया आणि मॅश झाले आहेत बघू शकता तुम्ही छान असं, कारण गुठळ्या न राहता आपण हे छान असं स्मूथ करून घेतलं आहे बटाटा शिजलेला. तर यामध्ये तुम्ही 1 पाव कप असं दूध पावडर टाकू शकता किंवा पनीर टाकू शकता. तर हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे. तर हे टाकून छान असं मिक्स करून घेऊया ह्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये. आता पनीर आणि बटाटा एक संघ झाला आहे. मीठ चवीनुसार टाकलं आहे. यामध्ये थोडे मसाले टाकून घेऊया आपण. लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स टाकले आहेत मी अर्धा चमचा, नाहीतर कट केलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. इथं मी कॉर्नफ्लोअर टाकलं आहे 2 चमचे, तर तुम्ही या ठिकाणी मैदासुद्धा घेऊ शकता. कोथिंबीर थोडीशी घेतली आहे कट केलेली. याचा छान असा मळून गोळा बनवून घेऊया आपण. ह्या पद्धतीने छान असा गोळा तयार होतो आहे. तर जर तुम्हाला बाइंडिंग येत नसेल तर यामध्ये तुम्ही 1 चमचा मैदा टाकू शकता अजून एकदा. तर मी 2 ते 3 चमचे असं कॉर्नफ्लोअर टाकलं आहे. तर याचे आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. हलक्या हाताने गोळे बनवून घेऊया गोल गोल असे. जर तुम्हाला गोल नसेल पाहिजे तर असे सिलेंडर टाईपसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. अशा पद्धतीने मी गोल गोल छोटे छोटे गोळे बनवून घेतले आहेत. तर एकीकडे मध्यम आचेवर मी तेलसुद्धा तापायला ठेवलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही इथं तूपसुद्धा वापरू शकता, पण मी तेल यूज केलं आहे. आणि हे बॉल्स आहेत ना गोळे, अशा पद्धतीने फिरवून फिरवून आपल्याला गुलाबजाम ज्याप्रमाणे तळतो ना त्याचप्रमाणे हे आपल्याला गोळे तळून घ्यायचे आहेत, नाहीतर एकमेकांना चिकटतात आणि ते फुटतात. म्हणून ही ट्रिक वापरायची आहे तळताना. तर छान असं चमच्याने किंवा एखाद्या लाकडी कलत्याने असं बाजूने असं तेल फिरवून घ्यायचं, म्हणजे हे गोळे ब्राऊन रंगावर येईपर्यंत छान असे तळले जातात. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहेत.
हे गोळे तळताना आपल्याला तेलाचे टेम्परेचरसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. मध्यम तेल गरम असावं, जास्त कडक नसावं, नाहीतर गोळे बाहेरून करपतील आणि आतून मऊ राहील किंवा रंग येईल आणि आतून गोळे तळले जाणार नाहीत. म्हणून मध्यम ते लहान आचेवर आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहेत. ह्या पद्धतीने आपण हे सगळे गोळे तळून घेत आहोत. तर त्याच पद्धतीने बाकीचे पण गोळे तळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे गोळे तयार करून घेत आहोत, तळून घेत आहोत. जास्त मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर बाहेरून रंग येतो पण आतून हे गोळे छान शिजले जात नाहीत किंवा स्पंजी होत नाहीत. हे बघा तयार झाले आहेत आपले छान असे गोळे. एवढे मऊ झाले आहेत की तोंडात टाकताच हे विरघळतील. तर आपली ग्रेव्हीसुद्धा एका बाजूला खूप छान अशी 15 मिनटासाठी शिजून झाली आहे, स्मूथ अशी. तर रंगसुद्धा खूप छान आला आहे. त्यामध्ये कसुरी मेथी टाकूया आणि आपला जो राईस आहे आपण बनवून घेतलेला, आता त्याला तडका देऊन घेऊया. तर ग्रेव्ही ठेवूया साईडला आणि कढईमध्ये तडका देऊन घेऊया. जिरा राईस बनवून घेऊया. 1 चमचा तूप टाकला आहे, तुम्ही इथं तेलसुद्धा टाकू शकता. तर जिरं टाकलं आहे, दालचिनी टाकली आहे, हिरवी मिरची कट केलेली आणि कढीपत्ता टाकून घेतला आहे. छान असं तळून घेऊया आपण. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. परतून झालं की आपण जो बनवलेला राईस आहे, शिजवलेला चाळणीत ठेवलेला, तो यामध्ये थोडं 1 मिनटापुरतं परतून घेऊया. थोडंसं जर मीठ कमी असेल तर तुम्ही वरून थोडंसं मीठ टाकू शकता, पण मीठ अगोदरच टाकले आहे आपण तांदूळ शिजवताना. तर छान असा आपला हा जिरा राईस तयार आहे. हॉटेलसारखा सुटसुटीत मऊ असा तयार झाला आहे. तर आपल्या ह्या रेसिपीसोबत खाण्यासाठी जिरा राईस तयार आहे. तर आता जिरा राईस तयार आहे, ग्रेव्ही तयार आहे, गोळे तयार आहेत. तर आपण सर्व करूया. ही स्वादिष्ट अशी हॉटेलसारखी मस्त मलाईसारखी, खाताना मलाईसारखी लागेल अशी मऊ आहे, मऊ गोळे लागतात त्यातले. तर सर्व करूया. हे बघू शकता तुम्ही, मी अगोदर ग्रेव्ही घेतली आहे, नंतर हे गोळे टाकून घेत आहे. ह्या पद्धतीने सुद्धा सर्व करू शकता तुम्ही. आणि ह्यासोबत तुम्ही चपाती किंवा रोटीसुद्धा सर्व करू शकता. वरून मी मलाई टाकली आहे थोडीशी. सुट्टीचा दिवस आहे, घरच्यांसोबत खास मेजवानी पाहिजे तर ही डिश नक्कीच बनवून पहा तुम्ही. आणि जिरा राईससोबत ही ग्रेव्ही आणि त्यामध्ये आपण हे गोळे बनवलेले टाकूया. ही डिश जितकी दिसायला सुंदर आहे तितकीच खाताना मलाईसारखी मस्त मऊ लागते, अप्रतिम चवीची आहे. रोटी चपातीसोबतसुद्धा तुम्ही सर्व करू शकता आणि जिरा राईससोबतसुद्धा सर्व करू शकता. झटपट अशी रेसिपी तयार होते. अप्रतिम चवीची आपण ही डिश बनवली आहे. ही डिश आवडली आहे का, रेसिपी आवडली आहे का? नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताज किचनला नक्की जरूर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. सविताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.